सोमनाथचं मंदिर आहे 7 किलोमीटर आणि तिथून संगम आहे 1 किलोमीटर मध्ये तिथे जायचं होतं मित्रांनो. नाश्त्यासाठी तिथं पुरी भाजी वगैरे उपलब्ध आहे आणि उपमा त्यांच्या गुजराती स्टाईलमध्ये ते पण डॉर्मेटरी येतं. वरती एक बेड खाली एक बेड आहे आणि चार्जिंग पॉईंट आहे. हाय मित्रांनो, तर आता वेरावळ स्टेशनवरती उतरलेलो आहे आणि या ठिकाणी आता बाहेर चाललो आहे. ॲक्च्युली सोमनाथ स्टेशन बंद आहे त्यामुळं वेरावळ स्टेशनला आलो. वेरावळपासून सोमनाथचं अंतर एक 6-7 किलोमीटरचं अंतर आहे. आता सोमनाथ स्टेशनपासून 2 किलोमीटरच बरं असतं मंदिर, पण वेरावळ स्टेशन सोमनाथ स्टेशनचं काम चालू असल्यामुळे ते बंद आहे. त्यामुळे आपण वेरावळ स्टेशनवर आलेलो. आता तिथून बाहेर ऑटो वगैरे भेटतात और तिथून तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवतात, रूम वगैरे अगदी कमी किमतीत कशा भेटतात काय. तर मित्रांनो थोडं चेंज केलेलं आपल्याला. आधी संगमेश्वरला जायचं आहे आणि नंतर पुढे जायचं आहे कारण रूमचा चेक इन टाइम 10चा आहे. ऑटो कितना लोगे संगमेश्वर? संगम जाना। हाँ संगम, हाँ 200 30 आदमी है हमारा, अकेले नहीं, पीछे से में. हाँ एक बंदे कितने लोग? एक बंदे का कितना? 30 रुपये सवारी। हाँ मंदिर का 30 रुपये सवारी है। संगम का पहले संगम जाना है. पहले संगम चला है। हाँ हाँ सिर्फ संगम जाना है. पहले संगम जाना है। हाँ 40 रुपये सवारी से छोटे। अरे तिथून सोमनाथचं मंदिर आहे 7 किलोमीटर आणि तिथून संगम आहे 1 किलोमीटर मध्ये तिथे जायचं होतं. ते म्हणतात की एका माणसाचे 40 रुपये, म्हणजे जवळपास 400 रुपये एका ऑटोचे. 10 माणसं एका ऑटोत बसतात. जरा जास्तच प्राईस आहे त्यांचे, 20-20 रुपये घेतात नाही भैया. तर अगोदर म्हटलं चहा पाणी वगैरे करूया कारण माणसं पण भरपूर कटाळले आहेत आपली. तर समोरच हॉटेल आहे, स्टेशनच्या बाहेर आले तर. पण इथला चहा आहे ना थोडासा जरा कमी गोड आहे ना. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना थोडा गोड चहा लागतो. त्यांना आधी बनवायला सांगू व्यवस्थित चहा, मग बघून निवांत. आणि तसं पण संगमला ना ते म्हणतात की पाणी पण नाही आहे संगमला आंघोळ करण्यासाठी. त्यामुळे तिथं जवळच तिथं ट्रस्टचं पे आणि बात आहे. ते 40 रुपये 50 रुपये पर पर्सन होऊन जात आहे. बघूयात आपण आधी चहाचं. चहाला हॉटेल आहे भैया. चाय 30 लोगों के लिए 30 कप चाय लेकिन मीठा. हाँ हाँ इधर आ रहे हैं अभी अंदर से बना दो लेकिन मीठा. हाँ मीठा होना चाहिए. वो रेल में बहुत अच्छा नहीं था. तर भैयाला चहा वगैरे बनवायला लावलेला आहे थोडा गोड. आणि या सगळ्याच्या राड्यामध्ये इंट्रो द्यायचा राहून गेला. तर नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन भोसले, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज मी या गुजरात सिरीजच्या 3रे एपिसोड आहे आणि यामध्ये मी आलेलो आहे सोमनाथला. आता वेरावळ स्टेशनला इथून सोमनाथला जाणार आहे. एक 5-6 किलोमीटरचं अंतर आहे. तर सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक येतं. तर खूप मस्त सिरीज होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो आता इथं मंदिराच्या जवळच्या डॉर्मेटरी हॉलला आलेलो. बाकीकडे 1-2 ठिकाणी रूम बघितल्या पण तिथं सगळं फुल होतं कारण सध्या सीझन पिरियड चालू आहे त्यांचा, पण भरपूर टुरिस्ट आलेले. तर आता इथं आलेलो आहे. हे सोमनाथ ट्रस्टचं डॉर्मेटरी त्यांचं अतिथी जे सोमनाथ ट्रस्ट आहे त्यांचं डॉर्मेटरी. आणि ते म्हणले की आता 9चा चेकआउट टाईम आहे. चेकआउट झाल्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे करून तुम्हाला 9:30 ते 10च्या आसपास चेक इन मिळेल तुम्हाला जर अवेलेबल असेल रूम. तर तिथं म्हणलेत आता भेटेल 10 वाजेपर्यंत. तोपर्यंत वाट बघा. आता वाजलेत 8. वेटिंग एरिया त्यांचा रूम वगैरे काही नाही आहे, पण बघूया देतात. आता थोडा वेळ थांबू आणि नंतर प्रोसेस तुम्हाला आता रूम वगैरे करून रूम दाखवतो कसे काय. नंतर इथले लोकलचे जे दर्शन आहे ते करूयात आणि नंतर संध्याकाळी 5:30-6च्या आसपास मग मेन मंदिरामध्ये दर्शन करायचं. त्याचा ब्लॉग थोडा वेगळा येईल कारण एका व्हिडिओमध्ये सगळं म्हणलं जवळपास अर्धा तासाचा व्हिडिओ होईल, खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे त्याचा व्हिडिओ नंतर येईल. त्या टायमिंगला ते आधी बीचवरती वगैरे सगळं जाऊयात. शेजारी बीच आहे ते पण तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता जवळपास अजून टाईम आहे. तोपर्यंत हे भरपूर पाठीमाग दिसतं हे डॉर्मेटरी मोठं संपूर्ण जे आहे. आणि याच्यासमोरच इथं हे झूम करून दाखवतो. हे जे माहेश्वरी दिसतंय इथं नाश्त्याची सोय वगैरे आहे, जेवणाची नाश्त्याची. एकदा चेक करूयात, बघूयात इथं कसं आहे काय. जर क्वालिटी वगैरे चांगली असेल तर नाश्ता वगैरे करूयात आणि जेवणाच पण बघूयात. नाही तर बाहेर आपली गुजराती थाळी वगैरे काहीतरी जाऊन चेक करतो एकदा, बघतो मी नाश्त्याचं वगैरे किती काय कसा रेट आहे तिथला ते पण सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो नाश्त्यासाठी तिथं पुरी भाजी वगैरे उपलब्ध आहे आणि उपमा 2 प्रकारच्या नाश्त्यामध्ये येतात त्यांच्या गुजराती स्टाईलमध्ये ते पण. आणि अंतर पण जास्त लांब नाही.
इथं हे दिसतं हे बिल्डिंग इथं आपल्याला नाश्ता वगैरे मिळतो आहे. आणि त्याच्या इथं जस्ट समोरच म्हणजे 100-150 मीटरवरतीच इथं डॉर्मेटरी रूम आहेत. आणि भरपूर मोठा एरिया आणि क्लिनिंग एरिया आहे, पूर्ण ट्रस्टचा एरिया आहे हा पूर्ण संपूर्ण. त्यामुळे जर येत असाल तर इथे राहण्यासाठी चांगली सुविधा आहे. रूम पण मिळतात, डॉर्मेटरी आहे असं नाही, रूम पण इथे अवेलेबल आहेत. तर आता वरती आलेलं डॉर्मेटरी दाखवतो मला. अशा प्रकारची डॉर्मेटरी इथं वरती एक बेड, खाली एक बेड आहे आणि चार्जिंग पॉईंट आहे इथं. टोटल एका रूममध्ये 20 डॉर्मेटरी इथं, 10 खाली 10 वरती अशा 2 बुक केलेत आपण. 1 hour later. तर आपले अशा प्रकारे काही इकडे अशा प्रकारचं आपले हे डॉर्मेटरी सिस्टम होतं. बाहेर ऑटोवाले वगैरे असतात. तर इथे मंदिर जवळच आहे. आता त्याची दिसतं स्टार्टिंग इथूनच मंदिराचं एंट्री गेट पॉईंट. तर त्याच्या पाठी बाहेरच लॉकर वगैरे असतं, तिथंच मोबाईल वगैरे ठेवावा लागतो कारण आतमध्ये परमिशन नाही. आणि याच्या बाहेरच इकडे हॉटेल वगैरे भेटतात जेवणासाठी, ते लोकल फूड वगैरे येऊ संध्याकाळनंतर ट्राय करायला लोकल फूड. आणि त्याच्या ह्या साईडलाच सोमनाथचे जे ट्रस्ट आहे त्यांचं बुकिंग ऑफिस आहे तिकडे रूमसाठी वगैरे. तिकडे आपण जे आहे तिकडे डॉर्मेटरी येतं आणि इथे रूम्स वगैरे अवेलेबल आहे त्यांना, ज्यांना रूम्स वगैरे घ्यायच्यात AC नॉन AC ते रूम्स पण अवेलेबल आहेत. आणि जस्ट आपण जिथं डॉर्मेटरी घेतली तिथे 350 मीटरवरतीचं मंदिर आहे, जास्त लांब नाही मंदिर, जवळच आहे मंदिर, अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. पण ऊन पण इतकं खूप लागतं आहे सध्या, उष्णता भरपूर आहे, त्यामुळे एवढ्या उन्हाचं बाहेर फिरणं जर अवघडच आहे. आणि तर समोर हे जे दिसते सगळं मंदिराचं एरिया आहे आणि बाहेर काही इथे दुकान वगैरे आहेत. सिलेंडरसाठी आपल्याला किचन वगैरे घ्यायचे तर ते संध्याकाळीच घेऊया त्या टायमिंगला आल्यानंतर. भरपूर काय काय आहे ते इथलं जे काही फेमस वगैरे आहे ते. आणि आता हे मंदिराचं एंट्री मेन गेटमधनं एंट्री येतात, त्याच्या बाहेरच भरपूर दुकान राहतात त्यांची, छोटे छोटे स्टॉल वगैरे आहेत. आणि वारं पण भरपूर सुटलं त्याच्यामुळे थोडा आवाज कमी जास्त होऊ शकतो. अंदर नहीं मिलेगा सर, 2 माला बेलपत्ती कमल गुलाब लो. तर मित्रांनो दर्शन वगैरे केलेले आता, कारण आलोच होतं मंदिरापाशी, तर म्हणलं आता दर्शन वगैरे करून घेऊ. खूप ऊन लागते आता त्यामुळं जास्त काही, आणि आतमध्ये पण शूटिंग करून देत नाहीत त्यामुळे. आणि बाहेर पण आता जास्त काय फिरायला नको वाटते मला पण, कारण भरपूर ऊन लागते आता. त्याच्यामुळे काय होतं की कंटाळाच येतो फिरायचा पण बाहेर. थोडंसं एक 4-5च्या आसपास नंतर बीचवरती जायचं आहे त्या टायमिंगला. एक व्हिडिओ त्याचा एक वेगळाच व्हिडिओ येईल, त्यामुळे मंदिराचे संपूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे ती त्याच व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे उद्या पण, कारण उद्या माघारी जाताना जुनागडसाठी जाणार आहे आपण गिरणापूरसाठी. त्या टायमिंगला काही साईड सीनमधलं 1-2 मंदिर आहेत ते पण कव्हर करणार, त्यामुळे आजचा आणि उद्याच 2 व्हिडिओ कंबाऊन करणार आहे. आणि संध्याकाळ जो आहे तो स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, त्यात मंदिराची इन्फॉर्मेशन फुल भेटेल तुम्हाला. तो पुढचा व्हिडिओ असेल तो पण व्हिडिओ नक्की साईडला आलेलं आहे थोडंसं, आणि तुम्हाला इथून मंदिराचा व्ह्यू दाखवतो एक थोडासा आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघा संपूर्ण, पण एक थोडासा व्हिडिओ दाखवतो त्याच्यात. हे अशा प्रकारचं मंदिर आहे थोडंसं. पुढच्या व्हिडिओत दिसेल, कारण खूप लांबपर्यंत सिक्युरिटी आहे, जवळपास 200 ते 300 मीटरपर्यंत अराऊंडपासून सिक्युरिटी आहे पूर्ण मंदिराला. त्यामुळे आतमध्ये मोबाईल वगैरे एंट्री नाही चालत आहे आतमध्ये. बाकी बघा दादा तुम्हाला जेवणाचं वगैरे सांगू थोडंसं कसं आहे काय ते. 1-2 हॉटेल आहेत भरपूर, तर बघूयात ते पण कुठेतरी मस्त जेवण वगैरे करूयात, तुम्हाला दाखवतो गुजरात थाळी वगैरे कशी असते. तर मित्रांनो इथं सोमनाथ ट्रस्टतर्फे फ्री जेवण आहे, तर तुम्हाला दाखवतो कुठं जायचं आहे ते कसं आहे ते. हे जो आहे हा मंदिराचा एरिया आहे आणि हा मंदिराचा एंट्री पॉईंट आहे. इथून आतमध्ये दाखवतो चेकिंगसाठी. तर तसं सरळ इकडे यायचं, या साईडला इकडे रोड आहे, शॉपिंग सेंटर वगैरे आहे इथं. जस्ट मंदिराच्या शेजारीचं जवळच आहे, 50 मीटर अंतरावर, जास्त नाही. फ्रीमध्ये जेवण आहे, गुजराती थाळी, चपाती भाजी वगैरे. तर इथं आल्यानंतर इकडून एक रोड होतो आणि हा शॉपिंग सेंटर. तर इकडं आल्यानंतर जस्ट समोर जे दिसतंय तुम्हाला इथं श्री सोमनाथ प्रसाद अन्नक्षेत्र, तर इथंच आतमध्ये जेवण आहे तुम्हाला फ्रीमध्ये भेटतं. तर जेवण वगैरे कसं आहे काय ते पण दाखवतो काय काय त्याच्यात. तर इकडून आतमध्ये आल्यानंतर इथं पास घ्यायला लागतो मित्रांनो. अशा प्रकारचा एक पास असतो, फ्रीमध्ये पास असतो. पास घेतल्यानंतर आतमध्ये जेवण असतं ते पण दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारचं ताट आहे मित्रांनो जेवायला, भाजी चपाती वगैरे, 2 भाजी येतं, भात वरण.